हिवाळ्यातील लोकप्रिय भाजी ओल्या तुरीच्या शेंगा. साधारण डिसेंबर ते मार्च या दरम्यान या शेंगा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. तर आज आपण या शेंगांपासून ठेचा आणि सोबतच रस्सा भाजी बनवणार आहोत. तर या शेंगा नुसत्या कुकरला शिजवूनसुद्धा खाल्ल्या जातात. सोबतच या दाण्यांपासून रस्सा भाजी, सुकी भाजी किंवा भातसुद्धा बनवला जातो. कचोरीमध्ये सुद्धा या दाण्यांचा वापर केला जातो. तर अर्धा किलो शेंगा या ठिकाणी मी सोलून घेतले. तर हे दाणे थोडेसे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, यामध्ये हे दाणे घालून घेऊ आणि चांगले परतवून घेऊ. 5 ते 6 मिनटं तुरीचे दाणे चांगले मऊ होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर 5 ते 6 मिनटामध्ये असे मस्त मऊ झाले ते. तर हे बाजूला काढून घेऊ. आता रस्सा भाजीला लागणारं वाटण बनवून घेऊ. कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, 1 पाव चमचा. यामध्ये कांदा घेतला 1 लांब चिरून आणि सुकं खोबरं थोडं घेतलं आहे. कांदा आणि सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडेसे मसाले घालून घेऊ. 1 चमचा धने, 1 चमचा जिरा आणि पांढरे तीळ, 1 चमचा तमालपत्र आणि दालचिनी घेतली. लसूण पाकळ्या घेतल्यात 5 ते 6. आल्याचा 1 छोटा तुकडा बारीक करून घेतला आहे आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली. तर सुरुवातीला कांदा आणि खोबरं परतून घेतलं, त्यामध्ये मसाले घातले, कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. तर यामध्ये थोडासा टोमॅटोही घालू. तर टोमॅटोही बारीक असं थोडा चिरून घेतला आहे. तर हे वाटण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं डाळ व भाजकी डाळ बोलतो आपण, तीही थोडीशी घातली आणि आता व्यवस्थित मसाले मिक्स करून भाजून घेऊ आणि गार करून आपल्याला लागेल तसं पाणी घालून वाटण बनवून घ्यायचं आहे. तर हे वाटण आठवडाभर टिकतं फ्रीजमध्ये. आपल्याला हवं तेव्हा वेगवेगळ्या रस्सा भाजी बनवण्यासाठी, कडधान्य रस्सा भाजी बनवण्यासाठी हे वाटण आपण नक्कीच वापरू शकतो. तर मसाला गार करून घेतला आणि मस्त असं वाटण बनवून घेतलं. आता रस्सा भाजीसाठी कढईमध्ये मसाला भाजला होता. याच कढईमध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल घेतलं आहे. यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा आणि कढीपत्ता घातला आहे आणि आता यामध्ये तयार वाटण घालू. तर आपल्याला लागेल तसं कमी जास्त वाटण या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर या ठिकाणी वाटणी घातलं मी थोडंसं परतून घेतलं आहे. तर यामध्ये आपण थोडासा कोकम वापरू शकतो. मसाले घालून घेऊ. लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला घेतला आहे 1 चमचा आणि हळद 1 पाव चमचा. तेलामध्ये मसाले आणि व्यवस्थित मिक्स करून थोडंसं तेल सुटेपर्यंत एक झाकण ठेवू मिनिटभर आणि आता मस्त तेल सुटले गेले. तर यामध्ये तुरीचे भाजलेले दाणे होते ते घालून घेऊ. तर थोडेसे ठेचा बनवण्यासाठी मी दाणे ठेवून घेतले आणि आता हे मसाल्यामध्ये परतवून घेऊ. तर एका बाजूला पाणीही थोडं गरम करायला ठेवलं होतं. तर या दाण्यांपासून आपल्याला सुकी भाजी बनवता येते किंवा रस्सा भाजीसुद्धा बनवता येते. तर आज आपण थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहोत. तर एक दाणे शिजायला 5 ते 7 मिनटं लागतात. अगदीच घाई असेल तर आपण कुकरमध्ये शिजवले, 2 शिट्ट्या काढल्या कुकरला म्हणजे मस्त असे शिजले जातात. तर आता थोडं लागेल तसं आपल्याला सैल घट्ट अशी आपल्याला जशी भाजी हवी तसं पाणी घालून 5 ते 7 मिनटंही आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी आपली रस्सा भाजी तयार झाली. शेवटी चवीनुसार मीठही घातलं आणि आता 5 ते 7 मिनटं याला आपण उकळी काढून घेऊ. तर अशाच साध्या सोपी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. तर आता उकळी येईपर्यंत ठेचा बनवायला घेऊ. तर ठेचा बनवण्यासाठी तव्यामध्ये हिरव्या मिरच्या 3 ते 4, लसूण घेतली आणि कोथिंबीर थोडंसं तेलामध्ये भाजून घेऊ. तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असं आपल्या रस्सा भाजीला कटही आला होता. मस्त असे शिजले गेले होते ते 5 ते 7 मिनटामध्ये. तर हे बाजूला उतरवून घेऊ. आता ठेचा बनवण्यासाठी कुकरचे छोटं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपले जे भाजलेले दाणे होते तुरीचे ते घालून थोडेसे जाडे भट्टे मिक्सरला असं वाटण बनवून घेऊ. तर मिक्सरला असे फिरवून घेतले. तर थोडेसे तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत. तर सुरुवातीला यामध्ये आता भाजलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतली. तर तेही घालू. चवीनुसार थोडंसं मीठही घालू आणि मिक्सरला अगदीच जाडं असं फिरवून घ्यायचं आहे. हवं असल्यास आपण याची सैल अशी पाणी घालून चटणीसुद्धा बनवू शकतो. पण आज या ठिकाणी मी थोडीशी सुकी चटणी बनवत आहे किंवा आपण ठेचासुद्धा बोलू शकतो. आणि मिक्सरला फिरवून घेतले. थोडंसं मीठही घातलं होतं. आता पुन्हा तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. यामध्ये मोहरी, कढीपत्ता, जिरं आणि कांदा घालते.
तर कांदा थोडासा घालून मी या ठिकाणी चटणी सुकी बनवत आहे. तर कांदा थोडासा भाजला म्हणजे वाटलेलं जे आपले तुरीचे दाणे, हिरवी मिरची वगैरे होतं ते वाटण घालून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मंद आचेवर पाणी न घालता 2 ते 3 मिनटं परतवून घेतले. मस्त आठवडाभर मस्त असं टिकलं जातं हा आपला ठेचा. तर नक्की रेसिपी ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल, रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईबही करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर लाईक करा, मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.